रस्त्यामध्ये हा एक बाजीराव दिसला. का करत आहे त्याचा? हा खात काय आता खूप पिकवणारा का माणूस तू हो, पण ते का आता यावर्षी पैशाची कमतरता होती हा आणि ते पंपही वेळेवर भेटे नाही, कधी फुटकं फाटकं पंप दे, त्यामुळे कशी तरी वायली शेती मुश्किल नाही. आता हे बघा उभं होतं मस्त हिरवळ सभोवत आहे. इकडे थोड्याशा बऱ्या दिसत्या शेंगा. भोर आल्यावर डुकरं जोर मारते तुरीवर. बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे झेंडूचं फुल येतं रस्त्यामध्ये. आपल्या वावरात 4-5 बघा हे चुलीवर आम्ही शेंगा ठेवले बा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही अगदी मजेत असाल, स्वस्त असाल, मस्त असाल, आपापल्या कामात मग्न असाल. मित्रांनो, व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे मी आता बापूची वाट पाहतो. बापू गेला शेळ्या चारण्यासाठी, तर मी आता बापूची वाट पाहता म्हणजे मला वावरामध्ये जायचं आहे शेंगा तोडण्यासाठी. आता मी कसं आहे, 15 महिने किंवा 20 दिवस झाले मी वावरात गेलोच नाही, कारण तर असे ते आपल्याला कामं राहते, गेलोच नाही मी वावरामध्ये. तर लई लोकांचं म्हणणं आहे का डुकरं नास धूस करत आहे म्हणते वावरामध्ये. तर तुरीच्या शेंगा पाडल्या खाली, आपल्या पराठ्या खाली पाडल्या का काका मला माहीत नाही. ते पाहण्यासाठी आता मला जायचं आहे. मी बापूची वाट पाहून राहिलो, कारण तर गोष्ट कशी आहे, आमच्या गावातला असा एक मुलगा आहे आमच्या बापूच्या वयाचा आहे, तो चोट्टा आहे. तो त्यानं लई लोकांच्या घरात घुसून दुपारी तिपारी चोऱ्या केल्या आणि आमच्यासुद्धा घरामध्ये परवा घुसला होता त्या खोलीत, आणि काल या खोलीमध्ये घुसला होता. बघा मित्रांनो, मी होतो अंगधूत, त्या खोलीत घुसला होता. मग नाटक करे हर्षे आहे का म्हणे. आणि म्हणलं कुठं हर्षे म्हणलं येतं, म्हणलं हर्षे गेलं म्हणलं. त्यास मी दम दिला, यापुढे याचं नाही म्हणलं, आला तर सांगतो तुला म्हणलं, याचं नाही म्हणलं यापुढे म्हणलं. अशा प्रकारचा तो मुलगा आहे, म्हणून घर मोकाट सोडून झाले जमत नाही मिथून, अशी आता कंडिशन येऊ नये. तर आता मी वाट पाहतो बापूची. बापू आला का मी जातो वावरामध्ये आणि मग शेंगा मेगा तोडून आणतो तुरीच्या, आणि कसं नासधूस कसं काय ते सगळं वावरात जाऊन पाहतो. फोन लावायला जाव तर माझ्या फोनमध्ये पैसे मारून नाही, बापूच्या फोनमध्ये पैसे मारून नाही, फोन काही लागत नाही. तर कुठंही विचारलं असतं आणि तिकडे किल्ली नेऊन दिली असती. पण कसं आहे, बापू आला तर किल्ली मग कोणाजवळ ठेवायची सांगा आता, अशी आता कंडिशन आहे. म्हणून आता मी वाट पाहून राहिलो बापूची. चला आता बापू येण्याची वाट पाहतो, बापू येतपर्यंत थांबतो आणि मग वावरात जातो शेंगा तोडण्यासाठी. मित्र पण घरी नाही, ते गेली लोकांच्या कापसाले. मग अशा वेळी घर मोकाट ठेवणं योग्य ठरत नाही, म्हणून आता मी बापू येतपर्यंत थोडासा थांबतो. आता मी पाहत राहा. सध्या भाजीची कमतरता आहे, शेंगा आणतो म्हणलं आणि मग भाजी करतो म्हणलं शेंगाची, म्हणजे आपल्या तुरीच्या शेंगा म्हणतो आम्ही. त्या शेंगाची भाजी चांगली लागते खाले. कसं आहे, आरण होते रोजचं, तर रोजचं आता जात जा लागते आणि शेंगा तोडून आणत जा लागते, कारण तर बाजारामध्ये गेलो नाही. तसं मी 15 दिवस झाले बाजारात गेलोच नाही, काही विशिष्ट कारणामुळे. ते जाऊ दे, आता काही सांगत नाही मी आता गोष्टी गोष्टी. आल्या आमच्या बकऱ्या, आता मी जातो वावरामध्ये. कोण वेळ लागला दूर गेलो गेलं का तळ्याघर भाऊ पाय तिकडे खोलीमध्ये बसतील तर इकडे खोली लावतो का. इकडेच बसतो त्या दिवशी त्या खोलीमध्ये बसून सुद्धा त्याचं धरलं होतं, आणि काल येतं अंगधूत असून त्याचं धरलं होतं. एवढं ते हरा मी येते. मग पाहतोय आता बंद नाही तर त्या खोलीत बस. तिकडं काही कम्प्युटरने काही नेऊ शकत नाही आपलं ते, पण ते इकडं सामान लई वस्तू नेऊ शकते आपल्या. मित्रांनो, चाललो आता मी वावरामध्ये. डायरेक्ट आता तुम्हाला वावरात गेल्यावरच दाखवतो. त्यात चाललो, रस्त्यामध्ये हा एक बाजीराव दिसला. का करत आहे त्याचा? हा खात काय आता खाली काढता खात. गहू आली कुठं गहू मास्टरच्या इथं केलं का? हो हो. किती झाला कापूस? कापूस काय झाला ना, काय क्विंटल झाला कापूस का? ते 1.5 एकर जागा होती. खर्चाला महाग आहे. हां खूप पिकवणारा का माणूस तू हो, पण ते का आता यावर्षी पैशाची कमतरता होती आणि ते पंपही वेळेवर भेटे नाही, कधी फुटकं फाटकं पंप दे, ते घरं बांधलं, त्यामुळे पैशाची होती कमतरता, त्यामुळे कशी तरी वायली शेती मुश्किल नाही. आता नाही तर पहिलं मी लई पिकव यासाठी कापूस सगळ्यात भोगून. पिकवला मग उपाय नाही आता. आता 2-3 क्विंटल होते का काका पुन्हा झालं तर बरं होते.
चाल जातो आता पटकन म्हणजे शेंगा तोडायचे आहे का म्हणजे हे शेंगा तोडतो पटकन मी आता हे पटकन झालं पाहिजे शेंगा तोडणं पण नाही तर संध्याकाळ होत चालली पाय ना सूर्य कुठं आला सूर्य आता हे बघा हे असं थ्रेशर उभं होतं आमच्या गावातल्या शिरड काराचं थ्रेशर आहे. चला आता जातो आता मी पटपट लवकर पोचलो म्हणजे बरं होते. चाललो हे बघा अशा प्रकारे पांदीने दृश्य आहे. पावसामध्ये जास्त मी जात होतो त्यावेळी दृश्य वेगळं होतं. आता हिरवळ कमी झाली आहे त्यामुळे आता हे असं दिसत आहे दृश्य. हे सभोवताली असे लोकांनी असे गहू लावलेले आहे. हे बघा सोयाबीन वाटते गहू असं का गव्हासारखं दिसत आहे. बघा मस्त हिरवळ सभोवताली आहे. लोकांची आहे ते गहू लोकांचा गहू आहे तो. चला चाललो आता मित्रांनो. आत्ताच वावरात पोचलो. बघा आमच्या पराठीची कंडिशन बघा भरमसाठ बोंड बघा काही कमी नाही बोंड झाले. असे तुम्ही कापूस औषध पाहायला का सांगा आता. आता हे आमची वावर हो आमचं वावर आहे. आता रस्त्याकडलं भागात थोडंसं हे असे आहे दोन तीन बोंड काही झाडाला काहीच नाही ते अशा प्रकारे आहे. आणि हे का माती बोंड फुटते हे बोंड काही नाही का फायदाच नाही. हा कापूस काही अवजत नाही. आणि पराठी अशा प्रकारची आहे बघा मला दिसते. तर तिकडं थोडीशी आता चांगली राहते पराठी साधारण एवढी नाही पण तुरी तिकडं चांगली आहे थोडीशी. तिकडं जातो आता तुरीच्या शेंगा तोडाले चाललो आता मी तिकडं. हे बघा तुम्हाला दाखवतो काही पावर नाही तुरीमध्ये फोन घ्या. हे अशा प्रकारची तूर आहे आमची. कुठं चार दोन शेंगा आहे. हे बघा ह्या शेंगा हो का माती होते हे काही कुठे होते का नाही का बघा पराठीने मार खाल्ला. तूरही तसेच दिसते इकडं बरी वाटतात इकडं थोडीशी. पराठीने का आता आईच्या पाण्याने थोडंसं आता फरक पडला पण ते काय एका पाण्यानं काही नाही होत. चार दोन पाणी कमीत कमी हा माती होते एका पाण्यानं. चला आता तिकडे जाऊन शेंगा तोडतो आता. या पाणी पहिलंच आला असता तर शेंगा चांगल्या झोमल्या असतात. मित्रांनो 4:36 वाजले आत्ता. एवढ्या शेंगा तोडल्या मी. हे बघा एवढ्या शेंगा तोडल्या. अर्धा थैला शेंगा तोडणं झाल्या. हे बघा अशा प्रकारे शेंगा आहे. आता मी जातो घराकडे. हे लहान शेंगा होत्या त्यामुळे लई वेळ लागला शेंगा तोडाले. हे बघा लहान शेंगा आहे अशा त्यामुळे काही जास्त झाल्या नाही शेंगा. आता मी जातो घराकडे आता. अरे डुकरं की नाही डुकरं घेईन. हो भोर आल्यावर डुकरं जोर मारते तुरीवर. मित्रांनो ते आमचे भाऊसून आहे भाऊ आहे तिथं कापूस असत आहे तिकडे बाया आहे यांच्या तर यांच्यासोबत बोललो मी. आता मी जातो घराकडे. अर्धा थैला शेंगा तोडले फक्त. मित्रांनो आता घराकडे जातो मी. हे बघा हे झेंडूचं फुल इथं रस्त्यामध्ये भेटलं. कसे आता ह्या शेंगा आपल्या होते आपली 1-2 संत्र्याची भाजी होते आणि कशा थोड्याशा उकडले होते शेंगा. पहिला दिवस आजचा आमच्या शेंगा उकडण्याचा. तर घरी जाऊन आता शेंगा उकडतो मस्तपैकी. मी तुला यातपर्यंत सोडे काढून ठेवतो मग डायरेक्ट भाजीच करते मग सुमित्रा. तर ते दुसऱ्या कामाला गेली येते आता 6:15 वाजता येते. चाललो आता मी घराकडे. पोचलो. हे बघा थैला ठेवला येतं. आता हातपाय धुतो. मित्रांनो 6:30 वाजले. आत्ता सुमित्रा आली. हातपाय धुतले. चहा घेऊन पेला सुमित्रानं आत्ता. आता तोपर्यंत मी हे बघा एवढ्या सोडे काढली. कुठे सोडे येत आहे. हे बघा मी एवढे सोडे काढले मी. हे बघा हे तोपर्यंत मी सोडे काढले. तर या सोड्याच्या भाजीचा व्हिडिओ येणारच आहे. सोडे काढण्यापासून तर भाजी करण्यापर्यंत व्हिडिओ एक दिवस तुम्हाला दाखवतो. उद्या परवा दाखवतो. तर एका व्हिडिओ काही अनेक व्हिडिओ मी दाखवू शकत नाही. तर त्यामुळे आता कसं आहे आता हे बघा हे सुमित्रा शेंगा भरत आहे. शेंगा आम्हाला उकडायचे आहे. या शेंगा उकळून खातो आम्ही. आणि सोळा भातसुद्धा याचा बनवायचा असते आम्हाला. आज आहे 11 डिसेंबर 2023. तर हा सोळा भाताचा व्हिडिओ लवकर पुढे येणार आहे. तर दिसते तुम्हाला या सोळा भाताचा व्हिडिओ दाखवतोच तुम्हाला. तर आत्ता काही मी एका खट्ट्यानं अनेक व्हिडिओ दाखवू शकत नाही हे तुम्हाला कळतेच आहे. तर पाहता तुम्ही माझे चॅनल तुम्हाला दिसते आमचा व्हिडिओ सोळा भाताचा. बघा मित्रांनो
सुमित्राच्या सोबतींनी वालकडीच्या शेंगा आणलेल्या आत्ता त्याच्या मुलाने आणल्या. हे बघा, काल भेट दिले होते, आज अरे. शेंगा दिल्या. कधीच्या शेंगाचा सोळा भात करते का तू आता? हो. कर मग थोडं भात का थोडं त्याला टाकते उकडाले. नाही, याचा सोळा भातच बनवायचा. त्याचा भाव थंड आहे ना, थंड भाव आहे त्याचं, मस्त लागतं. बघा आपल्या वावरात 4-5 घडं लागून आहे. आहे का? कुठं आहे? हाय तिथं टिपले होते लई मोठे, पण पावसाने लागले का पहिलेच लागले हो? नाही पहिलंच लागले होते, लई टिपले होते. पण आता ते आहे ना यानं रोयानं जागा- खाल्ले जागा- का यानं जागाही आपली तशी आहे, कुठे सगळे सगळे रोयाने लागते. खाल्ले का? पहिले रोयाने पहिले खाल्ले आम्ही का? लहानचे होतो तेव्हा लागे, आता लागायला स्पॉट नाही अजिबात. रोयानं खाल्ले का बैलानं खाल्ले का खाऊन नाही लागत. नाही तर पहिलं हे मडकं आम्ही या वालगडीच्या शेंगा उकळू, या शेंगा वालगडीच्या मडकं पहिलं आम्ही उकळू. या शेंगा उकळताना एक नियम होता, म्हणजे जेणेकरून या शेंगाचा वातुळपणा लागणार नाही, असा एक नियम होता आमच्या बापाचा. म्हणजे कसा करे, ते मडकं पहिलं भरे आणि मडक्याच्या वरत आम्ही आतमध्येच त्या याच्या बुळ्यामध्ये एक रुई चुकाचं पान ठेवे, 1-2 पानं ठेवे झाकून दे, आणि पानाच्या खाली शेंगा शिजे आणि त्या शेंगा खायच्या. मग त्यानं त्या शेंगा अंगाले बाधे नाही, म्हणजे शेंगा या वातूड असते ना, या शेंगा वालकडीच्या. आमच्या गावाकडे मस्त होईल ह्या शेंगा, कारण जमीन थंडी होती तर आमची. आम्ही लहानपणी खूपच शेंगा खाऊ, ह्या वालकटीच्या, उडदाच्या, मुंगाच्या. तिकडं जागा वेगळी आहे ना, तिथं होती शेंगा मस्त, तिथं लई वस्तू होती, तिथं हे होतं त्याला काय म्हणते, जवस होय, सगळं शेंगा. तिथं आत्ताही होतं ना, तिथं होतच आहे आत्ता. गहू. आताही हे होते नाही का होते, काय म्हणते, हां कुडीत कुर्ता. कुडीतही होते तिथं मस्त. हो. हे होते आम्ही आताही होतेच ना आमच्या गावात कुर्ता. ती जमीन थंडी आहे आमची. हे बघा, हे सुमित्रा पाणी टाकत आहे. मीठ टाकलं, पाणी टाकलं. टाकलं का मी मीठ? हो, दाखवलंच नाही मीठ. टाकलं. मीठ जाणो, हे तर मीठ टाकलं. हे बघा, हे शेंगा वरून टाकून घेतो. थोडंसं पाणी टाकताय, तिथं मीठ टाकलं, थोडंसं आता वरून टाकते मीठ. आणि आता हे मस्तपैकी याला तपवाचं, शेंगा चांगल्या उकडल्या जाते तर चुलीवरच आणि मांडतो. मग खातो आम्ही शेंगा. या हो मित्रांनो, डबीला उचल. हे बघा, हे चुलीवर आम्ही शेंगा ठेवले बा. डबी उचल. बापू शेकत आहे, पाटराय शेकत आहे, आणि इथं दिसणार नाही तुम्हाला. चुलीवर ठेवली आम्ही शेंगा. हे बघा, शिस्ती आता शेंगा. बापू शेकत आहे, पाटरं शेकत आहे, तोपर्यंत आता थांबतो. मी नाही आणल्या शेंगा, कापसाली गेलती बघा मित्रांनो, या शेंगा किती मोठाल्या आहे. त्याचं थंड वावर त्याची आहे. जागा थंडी आहे. तर बघा बघा किती मोठाल्या शेंगा आहे. बघा चपा तुमच्या डोळ्याने पाहा, आता मोठाल्या शेंगा या. आता हे थोडीशी लहान शेंगा आहे, पण लई शेंगा मोठाल्या आहे. हे बघा तुम्ही पाहा आता डोळ्यानं. बघा मोठाल्या शेंगा आहे, आणि आमच्या शेंगा लहान लहान आहे. हे बघा अशा मोठाल्या शेंगा आहे, आणि आमच्या शेंगा पहा किती फरक आहे. पाहून घ्या या थैल्यातल्या आमच्या शेंगा. हे बघा लहान लहान शेंगा आहे. बघा आहे काही लहान लहान शेंगा. म्हणजे आमची जागा गोटाळ आहे, त्यांची जागा थंडी आहे, असा फरक आहे. त्यांच्या बुंडही बरीच आहे थंडी जागा असल्यामुळे. आता आमची एक काप पाण्यानं आमचं वावर गेलं. पुण्याच्या पहिलं पाणी असतं तर आमचं वावर खराब होत नव्हतं, पण गेलं. आता का आता उपाय नाही. आता निसर्गाच्या हात तसा गोष्ट आहे. तर भोर मारल्याशिवाय आमचं पीक काही चांगलं होत नाही आमच्या वावरामध्ये. नाही तर आमचं वावर पॉवरफुल आहे, बोंड लवकर लागते, पण बोंड पोकत नाही किंवा गळून जाते पाण्याच्या कमतरतेमुळे. पाणी असलं तर आमच्या जागेले भरमसाठ कापूस पिकते. पाणी पाहिजे, आणि टेक्निकली पाहिजे, दिमागही पाहिजे. म्हणजे दिमाग आहे पण दात आहे, पण चणे नाही, चणे आहे पण दात नाही, अशी आता माझी कंडिशन होऊ नये. त्यामुळे हे सर्व आता जाऊ द्या. आता तुमची अशीच साथ जाऊ द्या. वावरामध्ये भोर मारतो, मस्त वावरात घरदार बांधतो, वावरामध्ये वावरातले जेवण खावण सगळ्या गोष्टी दाखवतो, लाईफस्टाईल मस्तपैकी. मी पाहत राहा आमचे व्हिडिओ. असाच तुमचा आम्हाला सपोर्ट राहू द्या. शेंगा आता बाहेर उकडण्यात आलं. आता सुमिता तोपर्यंत हे आपलं का करते बा? हे आता सोळा भात करतो थोडंसं. सुमित्रा सोळा भात करते. सोळ्या भाताचा व्हिडिओ दुसरा आम्ही काढतो, भाजीले काहीच स्पेशल नाही काढतो. हा व्हिडिओ मोठा होते, तर याच्यामध्ये काही मी तुम्हाला दाखवत नाही सोळा भात. तुम्ही पाहत राहा आमचं चॅनल, दाखवतो सोळा भात. आणि याची भाजीसुद्धा करतो आम्ही, ते सुद्धा व्हिडिओ स्पेशल येणार आहे, पाहत राहा तुम्ही.
मी तुला सकाळीच सांगितलं होतं ना शेंगा तोडून आणतो म्हणून. काल अशा शेंगा आणायला लागल्या लोकांच्या भागातल्या. नाही मी जाते का नाही का म्हणलं तुम्ही वावरात आणते का नाही का म्हणलं म्हणून मी आणल्या. भाजी काहीच नव्हतं तर त्या बाईला म्हणलं थोडे तोडतो मला तोड म्हणजे जाऊ दे आता आणलं काही बिघडत नाही ते. जाऊ दे आणलं तर काही बिघडत नाही. बाया भाजी होऊन जाते. आणते ना भाजी नसलं तर हो वावरात गेल्यावर शेंगा आणते म्हणा. ह्या इथं येत आहे हो इथं काढून दिला बा. हे डाळ हा, आणतो हा, म्हणे डाळ ना. आणली होती का? हो. ते म्हणे कचऱ्याचं औषध फवार नाही नको म्हणे असं का जाऊ दे मग जाऊ दे काही बिघडत नाही. जाऊ दे म्हणलं. मला वाटलं बहुत दिवस शेंगाने उकलल्या म्हणलं आणावं म्हणलं. मी गेलो मी सकाळी सांगलं होतं. मी का माहीत तुला वाटलं का जाते का नाही का तुला वाटलं जाऊ दे आता काही बिघडलं नाही जाऊ दे आता.